मध्ये आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर विशाल कुंभारजी, म्हणजे गेल्या काही वर्षांपासून या फील्डमध्ये काम करतायत. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्समध्ये स्पेशली जास्त काम करतायत, प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन दोन्ही फ्रंटवर. त्यांना आजवर आलेले अनुभव कसे होते, त्यांचा आजवरचा प्रवास कसा होता, या सगळ्याबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यामुळे आता आपण थेट गप्पांना सुरुवात करूया. पहिल्यांदा तर आधी मला असं विचारायचंय ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल. म्हणजे तुमची ओके. शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्वाचं इंजिनिअरिंग किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण पण इंजिनियर बनावं? ओके. हम्म. सर्वप्रथम मी नमस्कार करतो. आयकॉन स्टीलने मला इथं बोलून मला एक बोलायची संधी दिली आणि एक इंजिनियरला त्याचे विचार मांडण्याचा किंवा त्यांच्या रिअल लाईफमध्ये काय गोष्टी असतात त्या प्रेझेंट करण्याचा इथं संधी मिळते. तर मी असं जे बालपण होतं माझं, समजा बालपणापासून मी जिल्हा परिषद शाळेमध्ये 5वी पर्यंत शिकलो, हम्म. गावाकडे चिंचोलीला. त्यानंतर वडिलांनी विचार केला की याला थोडंसं बाहेरचं वातावरणात जर आपण घेऊन गेलो अभ्यासासाठी तर कदाचित हा थोडा अभ्यास व्यवस्थित करेल. मग 5वी पर्यंत मी जिल्हा परिषदला शिकलो. त्याच्यानंतर माझं ऍडमिशन स्कूलचं मिलिटरी स्कूलला झालं शिरपूरला 2004 साली. हम्म. मग त्यानंतर मी शिरपूरला मिलिटरी स्कूलला माझं एज्युकेशन घेतलं मुकेश भैया आर पटेलला. तिथे मी लहानपणापासून ज्या गोष्टी बघितल्या नव्हत्या त्या मला तिथं एक्स्ट्रा शिकायला मिळाल्या. आणि तिथं सगळ्यात पहिले तर मला डिसिप्लिन शिकायला मिळाली की सगळ्या गोष्टी स्वतः करायच्या, आपण कोणाला काम नाही सांगायचं. म्हणजे सगळ्या गोष्टी आपण करून दाखवायच्या, मग नंतर इतरांना सांगायचं की बाबा तू हे वेळेवर कर. असं करत तिथं मला त्या गोष्टीची डिसिप्लिन लागली. आणि एक सर्वप्रथम सकाळी लवकर उठणे, कामाचं नियोजन करणे, क्लासेस वगैरे ऑल दॅट. मग त्यानंतर माझी तिथं जी करिअरची जी ऍक्टिव्हिटी असते, एज्युकेशन, स्पोर्ट्स आणि अदर करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, डान्स वगैरे, हे एक्स्ट्रा अदर करिक्युलर, याच्यामध्ये माझी खूप इम्प्रुव्हमेंट झाली. आणि मी 5वी पर्यंत एवढं म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी मागे हटायचो. फक्त एक बोलता पण नाही जमायचं, बोलायचं काय, घाबरायचो. जेव्हा डिरेक्टली इंग्लिश मिडियमला ऍडमिशन झाली त्यावेळेस म्हणजे तिथूनच पास आउट होताना माझे फक्त 57% होते. आणि जिल्हा परिषदच्या शाळेला तो 3 नंबर होता माझा 57%वर. पण मी तिथं विचार केला की आपल्याला स्वतःचा प्रोग्रेस करायचा आहे. त्यानंतर मिलिटरी स्कूलला खूप छान सुरुवात झाली. तिथं सगळे कानाकोपऱ्यातली मुलं होती, कोणी शेतकऱ्यांची मुलं होती, उद्योजकांची मुलं होती. आणि शिरपूर हे वातावरण इतकं छान होतं अभ्यासासाठी की त्या शिक्षकांसमोर आम्ही लहानपणापासून मोठे झालो. लहानाचे मोठे त्यांच्या समोर झालो म्हणून एक वडील म्हणून ते आमच्यासाठी होते, आई वडील. तर त्याचप्रमाणे त्यांनी आमच्यावर जे लक्ष घातलं, वैयक्तिक प्रत्येक विद्यार्थी हा कसा डेव्हलप झाला पाहिजे, तो म्हणजे तो कुठल्या गोष्टीला नाही म्हटला पाहिजे की हे मला करायचं नाही, प्रत्येक गोष्टीला हो. अँकरिंग पासून सुरुवातीला एक मिलिटरी स्कूलला माझी फर्स्ट सुरुवात होती. मिलिटरी स्कूलला असताना मग मला तिथं एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली, जसे हाऊसेस होते, रेड हाऊस, ब्ल्यू हाऊस, ग्रीन हाऊस. त्याच्यामध्ये मला एक पद दिलं गेलं असिस्टंट म्हणून. त्याच्यामध्ये जसं हेड बॉय, हेड गर्ल असतात तसं प्रत्येक हाऊसचे एक लीडर असतात, लिडरशिप. ती लिडरशिप घेतल्यानंतर मला एक अँकरिंगचा प्लॅटफॉर्म मिळाला मिलिटरी स्कूलला, जिथं मी माझी एक बोलायला सुरुवात केली. तुटलेली फुटलेली इंग्लिश होती आणि काहीतरी इंग्लिश मिडियमला ऍडमिशन झाल्यानंतर स्वतः प्रोग्रेस करून घ्यायचं होतं. असं करत करत मी माझं एक शैक्षणिक जीवन 10वी पर्यंत मी तिथे संपवलं. आणि त्यानंतर मी निर्णय घेतला की मला कंस्ट्रक्शन फील्डमध्ये जायचंय. कंस्ट्रक्शन फील्डसाठी आपल्याला निदान सिव्हिल या फील्डमध्ये जाणं गरजेचं आहे. मग त्यावेळेस मी माझे जे मोठे व्यक्ती होते कुटुंबात त्यांना विचारलं की कसं असतं, काय असतं, काय करावं लागतं, जॉब करावा लागतो का, साईडवर थांबावं लागतं. नंतर त्यांनी मला सांगितलं, बघ विशाल, तुला कामं करायची आहे तर कामं करायची तयारी तुझी हवी, फक्त बोलून चालणार नाही. मग त्यानंतर मी हळूहळू माहिती गोळा करायला सुरुवात केली. त्यानंतर मी सिव्हिल डिप्लोमाला मी ऍडमिशन घेतली. सिव्हिल डिप्लोमा मी हा फैजपूरला पूर्ण केला, JT महाजन स्कूलला डिप्लोमा. त्यानंतर तिथून पास आउट झाल्यानंतर 2013 मध्ये मी मातोश्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नाशिकला ऍडमिशन घेतली. तिथून मी 2017 साली पास आउट झालो. त्यानंतर माझ्या पुढे एक चॅलेंज होता की आता पास आउट झालंय, करायचं काय, नोकरी करायची, व्यवसाय स्टार्ट करायचा, डायरेक्ट यायचं. मग परत मी माझ्या कुटुंबामध्ये जे रिलेटिव्ह होते त्यांना विचारलं. ते बोलले की कुठलाही व्यवसाय सुरुवात करताना तुला अनुभव गरजेचा आहे, अनुभव घेतल्याशिवाय तू पाऊल टाकू नको. मग त्यानंतर मी पुण्याकडे वळलो. पुण्याकडे येताना बरेच मित्र बोलले, अरे स्पर्धा परीक्षेची तयारी कर.
मग तो माझा 2 वर्षाचा कालावधी स्पर्धा परीक्षेमध्ये गेला. तिथे मी जे बरेच पेपर होते, जसं BMC जेई म्हणून, नंतर MPSC वगैरे मी या दिल्या. मी इंटरव्ह्यू पर्यंत पण गेलो आणि एक एक्झाम मध्ये प्लस जे जेईच्या एक्झाम असतात त्या माझ्या 1 किंवा 2 मार्कांनी अशा काठावर राहिल्या. तरी मी तिथे न खचता परत मागे सरकलो आणि तिथून परत मी एक साइडवर ऍज अ सुपरवायझर किंवा एक साइड इंजिनियर म्हणून मी कामाला सुरुवात केली पुण्याला. नवी सांगवीमध्ये मी राहायचो. त्यानंतर मी माझे 2 ते 3 वर्ष तिथे घालवले आणि त्यानंतर मी विचार केला की आपल्याला ग्रामीण भागात जाऊन रेसिडेन्शियल डेव्हलप करायचे, जिथं की इंजिनियर काम करत नाही. त्याला वाटतं की शहरातच जावा की तिथं आपल्याला 2 पैसे जास्त मिळतील. पण मी एक विचार केला, पैसे तर आपल्याला कधीही मिळणार आहे कमवायला, पण एक साधा सोपं जर आपण विचार केला तर आपण ग्रामीण मध्ये काम करताना आपली एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे, जी की ग्रामीण मध्ये लोकांची जी मेंटॅलिटी आहे ती खूप वेगळी आहे. एक रेसिडेन्शियल कन्स्ट्रक्शनच्या बाबतीमध्ये तिथं एक मिस्त्री पूर्ण घर बांधून टाकतो. मग तिथं लोकांची मानसिकता बदलवणं की तुम्ही स्ट्रक्चरवर काम करा, या छोट्या छोट्या गोष्टी असतात. मग मी तिथून जसं पुण्यावरनं गावाकडे आलो, त्याच्यानंतर मी जे काही पुण्यात शिकलो होतो ते मी माझे एक असेंबल एक वहीमध्ये सगळ्या गोष्टी मी नोट डाऊन केल्या की आपण बिफोर प्रोजेक्ट स्टार्ट करताना काय काय गोष्टीची काळजी घेतली पाहिजे आणि जे आपले क्लायंट्स आहेत, ओनर आहेत घराचे, त्यांना काय माहिती दिली पाहिजे जेणेकरून ते स्ट्रक्चरवर काम करतील. स्ट्रक्चर जर स्ट्रॉंग असेल तर अदर गोष्टी त्यांना काही प्रॉब्लेम नाही घराच्या बाबतीत, त्यांच्या घराचं लाईफ जास्त राहतं. ह्या गोष्टीवर मी तिथं काम करायला सुरुवात केली. त्यानंतर मग मी कामं करताना बिलकुल म्हणजे असं ग्रामीण भागात जिथं लोकांना काही माहित पण नाहीये तिथं खूप जाण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला. पण काही जे मिस्त्री होते ते रॉंग मेसेज करून इंजिनियर बोलू नका, जास्त पैसे घेतो किंवा जास्त खर्च असतो, अशा या गोष्टींमुळे खूप म्हणजे टिपिकल परिस्थिती होती, जेणेकरून मला जाऊन सुद्धा माघारी यावं लागायचं जिथं पैसे सुद्धा मिळायचे नाही. तर एक म्हणजे एक टाइम होता. मग त्यानंतर मी असं हळूहळू करत करत मला एक चांगले प्रोफाईल लोकांचे प्रोजेक्ट मिळत गेले. त्यांनी बघितलं की सरांचं स्किल चांगलं आहे की पुण्यामध्ये 4 वर्ष त्यांनी काम करूनही यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केल्यानंतर जे काही ते शिकलेत ते इम्प्लिमेंट करतायत साईडवर, आणि त्या गोष्टी आपल्याला कोणी सांगत नाही की सेफ्टी काय घेतली पाहिजे घराला, सगळ्या गोष्टी त्या अकॉर्डिंग आपल्याला सगळं डिस्कस करतात आणि प्लॅनिंग देतात, प्रॉपर एक्झिक्युशन देत आहेत. असं हळूहळू करत मला लोकांनी प्रोजेक्ट द्यायला सुरुवात केली. आणि म्हणजे ह्या ज्या गोष्टी होत्या मला आणि वाटायच्या की ह्या कधी घडतील, लोक आपल्याला ऍक्सेप्ट कधी करतील, कारण की पहिला 1.5 वर्ष तर रिजेक्शन मध्येच गेला. रिजेक्शन म्हणजे काय असतं, निराश होतो माणूस की कामं करायची कशी, ग्रामीण भाग सोडून जायचं की परत पुण्यात नोकरी करायची, हा एक प्रश्न पडलेला. पण तो आता मला काही वाटत नाही की पुण्यात जावं, म्हणजे गावाकडे आता खूप छान चाललंय. क्या बात आहे. फार स्ट्रगल पण फार महत्वाचा होता, तो तुम्ही एन्जॉय पण केलात. आणि मला असं वाटतं कुठल्याही कन्स्ट्रक्शनला जसं पाया मजबूत असावा लागतो, बरोबर, तसं तुमच्या याच्या स्कूलमुळे, सैनिक स्कूलमुळे Okay. तो एक तुमचा शिक्षणाचा पाया मजबूत झाला, करिअरचा पाया मजबूत झाला, आणि नंतर तुम्ही स्ट्रगल केला तो तर फार महत्वाचा होता. आणि तुम्ही या जळगावमध्ये येऊन पुन्हा आपलं करिअर सेट केलंय सगळं, आणि आता प्रवास खूप उत्तम चालू आहे. आता या क्षेत्रातल्याच काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की आता तुम्ही पुण्यातही काम केलंय, जळगावमध्येही काम करताय, तर याच्यात तुम्ही एक बघितलं असेल या क्षेत्रामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार जास्त आहे, आणि अशा अनस्किल्ड लेबर बरोबर काम करताना बऱ्याचदा काही धोके सुद्धा संभवू शकतात, कारण त्यांना माहिती नसते या क्षेत्रातली. तर ही परिस्थिती तुम्ही साईटवर कशी हाताळता, अकुशल कामगारांबरोबर काम करणं, आणि कसं ते सगळं मॅनेज करता? सर, मी सर्वप्रथम जेव्हा साईडवर जातो तेव्हा बऱ्याच जे कारागीर असतात त्यांना नेहमी सांगत असतो की तुम्ही सेफ्टी घ्या. सेफ्टी म्हणजे जसं तुम्ही हेल्मेटचा वापर करा, तुम्ही काहीतरी लॉंग हाईटवरती जेव्हा वर्क करतायत तेव्हा प्रॉपरली काम करा, काळजी घ्या, आणि तुमचं स्वतःचं काहीतरी एक इन्शुरन्स काढा सर्वप्रथम. कारण की जे पण हादसे साईडवर होतात किंवा लोक खाली पडून जाणे किंवा पाय घसरणे किंवा छोट्याशा कारणामुळे त्यांना जी दुखापत होते, तर नंतर बघितलं जातं की त्यांचं कुठलंच इन्शुरन्स नसतो, लेबर इन्शुरन्स नसतो, किंवा एखाद्या इंजिनियरकडे जे म्हणतो ना आपण शासनाने लेबर इन्शुरन्सचं पण हे केलेलं आहे, ऍक्ट बनवलेलं आहे शासनाने, किंवा मग कंपनीज त्याच्यावर आपल्याला पैसे पेड करतात की त्याला काही दुखापत झाली तर त्या त्या गोष्टी बऱ्याच साईडवर मी जातो सर, तिथं ह्या नसतात. तर म्हणजे मला दरवर्षी माझं जे लेबर इन्शुरन्सचं जे आहे ते मला रिन्यू करावं लागतात, आणि ज्या मी नवीन साईडवर जातो किंवा लेबर बदलत असतात तर दरवर्षी मला मिनिमम 10 ते 15 लोकांना त्याच्यात रजिस्टर करून घ्यावं लागतं.
कारण की आपण जे चार्ज करतोय ते त्यांना डिरेक्टली चार्ज करतोय. आपल्या साईडवर जे होणारं जे आता समजा म्हणजे साठी कसं असतं, एक प्रोजेक्ट हँडल करताना इकॉनॉमिकल हा विषय खूप हार्ड असतो की ते सांभाळणं अवघड जातं आपल्याला. मग त्यानंतर एक विचार पडतो की हा प्रोजेक्ट आपण कम्प्लीट करतो, याला दुखापत झाली करायचं की याला सांभाळायचं. म्हणजे सर्वप्रथम तर ते गोष्ट काय असते त्यांना की हे कळत नाही की सेफ्टी आपल्याला महत्वाची आहे. आणि बाकी गोष्टी समजा आता आपण समजा एक शीट घेऊन गेलो ड्रॉइंग वर्कची, ज्यामध्ये काम करताना ते काय करतात, आपण सांगत असताना फक्त हो हो म्हणतात की ठीक आहे यस सर हो जाएगा ये बना लेंगे. आणि आपण घरी आल्यानंतर आपल्या एक्स्ट्रा टाइम मध्ये परत आपल्याला कॉल येतो, सर एक कैसा करना है. म्हणजे त्यावेळेस आपल्याला एवढं हे वाटतं ना की परत साईडवर जावं, परत त्याला समजावं. तर माझं एक असतं की मी जेव्हा सांगतो ना तर कारागीरला एक सांगतो की ठीक है तू मेरे साथ में खड़ा रहे और उसके पास मोबाइल दे और मेरा रिकॉर्डिंग बना मैं क्या बोल रहा हूं तेरे को. याने आपण जे त्याला सांगतोय त्याची आपण रेकॉर्डिंग करतो की जेणेकरून मी जरी साईडवरनं गेलो तर तिथे रेकॉर्डिंग तो ऑन करून बघतो की सरांनी आपल्याला काय सांगितलं होतं, हे कसं करायचं होतं, इथं आपल्याला कव्हर किती घ्यायचं होतं कॉलम मध्ये, किंवा ह्या कॉलमची साईज काय होती, किंवा याला इथून आपल्याला त्या ऍडजस्टमेंटनुसार कसं कट करायचं होतं कॉलमला, किंवा हा बीम सेक्शन होता, ह्या बीम सेक्शनला आपल्याला इथं कट करून कसं करायचं होतं एक 3D डिझाईन प्रमाणे. तर त्यांना ते कळतं. आणि कसं आपलाही वेळ वाचतो, आपण कुठं कार्यक्रमामध्ये असतो किंवा दुसऱ्या साईडवर असतो तर आपल्याला पॉसिबल नसतं की परत त्या साईडवर जाऊन त्याला गाईड करणं की बाबा असं करायचंय तसं करायचंय. तर ह्या गोष्टी थोड्या चॅलेंज टाईप असतात आणि हेडेक पण असतात की काही कारणास्तव म्हणजे हे काय करतात माहीत असून सुद्धा चुका करतात आणि ते तोडफोड, परत ते अनबॅलन्स होणं, इकॉनॉमिकल गोष्टी अनबॅलन्स होऊन जातात बऱ्याचदा. आणि त्याच्यासाठी परत त्यांना एक्स्ट्रा चार्जेस आपल्याला द्यावं लागतात. तर मी असा प्रयत्न करतो की प्रत्येक साईडवर गेला एक शॉर्ट व्हिडिओ 1 मिनिटाचा बनव आणि तो तू नंतर बघ तुला जशी अडचण येईल, जेणेकरून तुझं काम सोपं होईल. म्हणजे मी हे माझी काम करायची पद्धत आहे साईडवर. यामध्ये फार म्हणजे टेक्नॉलॉजीचा चांगला वापर आहे आणि त्या अनस्किल्ड लेबरला सुद्धा मदत होत असेल, असं दोन्ही याचा फायदा होतो. दुसरं रेसिडेन्शियल मध्ये तुम्ही काम करता बरंच, म्हणून एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे तुम्हाला बऱ्याचदा कस्टमर कडून असं वाक्य ऐकायला मिळालं असेल की आमचं बजेट थोडं कमी आहे, एवढ्याच बजेटमध्ये आता आम्हाला करून द्या साईट पूर्ण, किंवा जास्त आता खर्च वाढवू नका वरती. तर अशा वेळेला मग आणि तुम्हाला एक इंजिनियर म्हणून वाटत असतं की आपण जे घर करतोय ते दर्जेदार असावं, दीर्घायुष्य असावं. तर अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? आता मी माझं एक लाईफचा एक प्रोजेक्ट शेअर करतो, जे करून मी माझ्या गावाजवळ फर्स्ट टाइम जेव्हा मी पुण्यावरून आलो होतो सर रिटर्न, त्या टायमाला मी क्लायंट मला एक व्हिजिट केली. ते भिवंडीचे होते, क्राईम ब्रांचला होते आमच्या मामांच्या ऑफिसला. ते आले आणि त्यांनी सांगितलं विशालला एक प्रोजेक्ट द्यायचं. त्यांनी सांगितलं तो जस्ट पुण्यावरून आलाय आणि तुम्ही त्याला प्रोजेक्ट देणार तर ठीक आहे काही इश्यू नाही. तर तिथं सर झालं असं की आमचं प्लॅनिंगवर सुरुवात झाली. ते ऑलमोस्ट मला वाटतं 1750 स्क्वेअर फीटचं होतं. मी प्लॅनिंगला सुरुवात केली, कम्प्लीट प्लॅनिंग त्यांना दिलं. आणि माझं एक मनात होतं की डायरेक्ट आपण असं ठरवायचं नाही की इतक्या स्क्वेअर फीटने मी हे घेणार. कारण की बेसिकली काय होतं, क्लायंट आपल्याकडनं अपेक्षा खूप वेगळ्या ठेवतो, प्लॅनिंग अगोदर बघून घेतो. कारण की बघा ज्याला घर बांधायचं असतं ना त्याला हेच माहित नसतं खर्च किती येणार आहे, आणि तीच गोष्ट तो आपल्याकडनं काढून घेण्याचा प्रयत्न करतो. तर बेसिकली समजा आता आपण कुठं जाणार ना, तो क्लायंट आपल्याकडे येणार, तर सगळ्यात पहिले तुम्ही प्लॅनिंगवर वर्क करा. प्लॅनिंग झाल्यानंतर डेफिनेटली त्याला हे विचारा बाबा तुला बजेट किती आहे. तुम्ही हे नका शिकवा त्याला की तुला 26 लाखात हे काम करायचंय. तुम्ही जर त्याला बजेट विचारला ना, त्या बजेटच्या अकॉर्डिंग तुम्ही प्लॅनिंग करायचा प्रयत्न करा. म्हणजे जेणेकरून तोही फसणार नाही, आपणही फसणार नाही, किंवा आपले पैसे अडकणार नाही. समजा त्याने आपल्याला बजेट दिला 15 लाखाचा, तर तुम्ही अकॉर्डिंग 15 लाखाच्याच बजेटने त्याचं घर डिझाईन करा. आणि जेणेकरून तुमची क्वालिटी सुद्धा त्याच्यात मेंटेन होते. बऱ्याचदा काय होतं की आपण आपलं टेक्निकली आपण हाय प्रोफाईलला जाऊन वर्क करतो, समोरचा हा असतो त्याला त्या गोष्टी माहित नसतात आणि तो त्याच्यामध्ये ब्लाइंड असतो. होतं काय, त्याला ज्या गोष्टीची माहिती नाही, बरोबर, कारण की आपण इंजिनियर आहे, आपल्याला नेक्स्ट स्टेप सगळ्या गोष्टी माहिती, पण त्याला माहित नाही आपण काय खर्च करतोय, फाउंडेशनला काय केलं, रबल वगैरे ह्या सगळ्याच्या खालून बेसिक पासून तर आपण जमिनीपर्यंत निघण्यासाठी काय काय मेहनत केली हे त्याला माहित नसतं, किती खर्च आलेला आहे. पण तो जो खर्च असतो तो त्याला अनहाईड असतो. त्याच्यामुळे त्याला असं वाटतं की हे घर एवढ्याच पैशात होतं, म्हणजे इंजिनियरला जास्त प्रॉफिट होतोय. अशा त्याच्या बऱ्याच कन्सेप्ट असतात. त्या गोष्टी आपण त्याला प्रोजेक्टचं प्लॅनिंग झाल्यानंतर त्याला प्रॉपर जर एक्झिक्युशन केलं की तुझा हा प्रोजेक्ट अकॉर्डिंग तुला प्रत्येक गोष्ट स्टेप मध्ये डिवाइड करून त्याला पण सांगू शकतो की तुला एवढा एवढा खर्च जातो, की तू याचा विचार कर. आणि राहिला गोष्ट, तू सांगितलं की तुझं बजेट 15 लाख आहे आणि मी सांगतोय 26 लाख रुपये, तर तू याच्यात फरक हा डिफाईन कर की तुला करायच्या काय गोष्टी अगोदर. कारण की तुझं घर कसं कम्प्लीट होईल ते बघ,
नंतर नेक्स्ट स्टेप म्हणजे 6 महिन्यानंतर तू थोडे पैसे आले की त्या गोष्टी टाकून ते घर पूर्ण करण्याचा प्रयत्न कर, जेणेकरून क्वालिटी मेंटेन होते. बरेचदा लोक काय करतात, जिथं कॉलम नकोय तिथं कॉलम घेऊन टाकतात आणि जिथं आपल्याला कॉलम हवाय तिथं तो कट करून टाकतात पैशाचं बजेट बघून. असंही होतं गावाकडे. तर मला म्हणजे अक्षरशः काम करताना ग्रामीण भागात एवढे प्रॉब्लेम फेस होत आहेत की मिस्त्री परस्पर म्हणजे साईडवर जाऊन तो कॉलम हटवून टाकतो, कारण की ज्याचं काम बॅलन्स मध्ये म्हणजे त्याचं जे त्याने घेतलेलं स्क्वेअर फीटवर काम आहे ना ते कमी पैशात व्हायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आम्हाला तो चॅलेंज असतो की आम्हाला म्हणजे ओनर विचारतात, सर त्याने डायरेक्टली तो कॉलम का कट केला, काय कारण असू शकतं, ते बरोबर आहे का. तो मिस्त्री आम्हाला सांगतो, सर तुम्ही त्यांना सांगा असं की त्या कॉलमची गरज नाही. कारण की होतं काय, बजेट. आफ्टर ऑल बजेटवर सगळ्या गोष्टी चालतात. ओनर जो हा पैसा लावतो तो आफ्टर ऑल बजेटवर असतो आणि तो खूप चॅलेंज असतो की क्वालिटी आणि प्लस तुमचं कंस्ट्रक्शन वर्क आणि तुमचं इकॉनॉमिकल होतंय का नाही, ह्या दोघं गोष्टी मॅच करावं लागतात. बरोबर. त्यामुळे दोन गोष्टी फार बघणं फार महत्वाचं आहे. बरोबर. दुसरा एक वेगळा प्रश्न आहे तो म्हणजे तुम्ही आता जळगावचे मूळचे आहात इथं आणि तसं काम करताय, ग्रामीणमध्ये काम करताय. जळगावच्या विकासाचं व्हिजन एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे, जर पुढच्या 15-20 वर्षात जर जळगाव जिल्ह्याला पुण्या मुंबई सारखं पुढे न्यायचं असेल तर? सर माझा एक मेसेज राहील जळगावसाठी. जळगावमध्ये सगळ्यात अगोदर अंडरग्राऊंड ड्रेनेज हा खूप मोठा विजन राहील, कारण की हा खूप एवढा मोठा प्रॉब्लेम आहे. अंडरग्राऊंड ड्रेनेज हे कुठंच प्रॉपरली होत नाही. आणि ड्रेनेज क्लिनिंग तुमचं सगळीकडं हा जर फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे हा जर वर्क व्यवस्थित असेल ना तर तुम्ही कितीही डेव्हलपमेंटकडे जर गेलात तर ते प्रॉपर वेने होतं. काय होतंय, आपण डेव्हलपमेंट करतोय बरोबर, त्याच्यावर निसर्ग कोप टाकतोय, ही गोष्ट सगळ्यांना मान्य आहे. आपण डेव्हलपमेंटकडे जातोय पण आपण काय करतोय, झाडे लावत नाहीये. जास्तीत जास्त झाडे लावणे किंवा एखाद्या एरियामध्ये प्रॉपर तुमचं जे प्लॉटिंग डेव्हलप होत आहे एनए प्लॉटिंग, तिथं तुम्ही मॅक्स टू मॅक्स एरिया हा प्लांटेशन साठी द्या. आणि प्रॉपर जे आता घर जे आपण परवानगी घेऊन बांधतो हे प्रॉपर वेने बांधले गेले पाहिजे, त्याच्याकडे म्हणजे एक प्रॉपर वेने लक्ष दिलं गेलं पाहिजे. कारण की होतं काय, ती लोक काय करतात, परवानगी घेताना घेतात आणि नंतर जे कंस्ट्रक्शन आहे ते थोडंसं ड्रॉइंग चेंज करून बनवतात. तर ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. कारण की एक आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या सांभाळायच्या आहेत, कारण की आपण जे चूक करणार ते आपल्याला माहित नाही आपण काय करतोय. पण अकॉर्डिंग आपण जे विजन बघतो की एक नीट क्लीननेस सिटी आपल्याला हवी, जेणेकरून प्रॉपरली आपली सिटी डेव्हलप होते आणि जेणेकरून आपण समजा जे प्रोजेक्ट्स आपल्याकडे येतात त्याच्याने लोकांना रोजगार निर्मिती होते. तर आणि आता बघा जळगावमध्ये आता जर आपण प्रिव्हियस गेलो 3-4 वर्षापूर्वी तर असं प्रत्येकाला वाटायचं जळगावमध्ये काही खरं नाही बाबा, आता काय करायचं, कसं होणार, डेव्हलपमेंट नाही होते. तर आता रोड्स वगैरे नंतर हे फ्लायओव्हर्स वगैरे हे जे डेव्हलपमेंट होते जेणेकरून ट्रान्सपोर्टेशन इझी होतोय किंवा आपल्याला जे मटेरियल अगोदर साईडवर वेळेवर मिळायचे नाही ते आता थोडे सुरळीत झाले, म्हणजे ते वेळेवर मिळत आहेत. तर हे जे विजन आहे की डेव्हलपमेंटला घेऊन अजून म्हणजे जळगाव अजून खूप त्या स्टेपला जात आहे. तर त्यावर जाण्या अगोदर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. बरोबर. तुम्ही आता जसं सांगितलं अंडरग्राऊंड ड्रेनेजचा विषय, तर मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत किंवा लोक नंतर प्लॅन चेंज करतात, तर मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? सर बघा आता काय होतंय, जेव्हा समजा शासकीय अधिकारी असतो, ठीक आहे, त्यांना काहीतरी वार्षिक सर्वे असतो की आपल्याला ह्या टाउन किंवा सिटीसाठी काय कामं करायची आहेत. कामं करताना जो सर्वे त्यांच्याकडनं गेलेला असतो बाय डिफॉल्ट, समजा आता एखाद्या एरियाचा नगरसेवक आहे किंवा त्याने तो त्याचा एक प्रस्ताव मांडला की माझ्या एरियामध्ये ह्या गोष्टीची गरज आहे. होतं काय, तो बऱ्याचदा प्रस्ताव मांडत असतो, तो प्रस्ताव सँक्शन होत नसतो, कारण की ओव्हरऑल जो विषय असतो हा तुमचा बजेट गेल्यानंतर वरतून सँक्शन होऊन येत असतो. आणि शासनाकडे टार्गेट असतो की जो आपल्याला मेन रोड्स आहे किंवा हायवेज हे कनेक्टिव्हिटी खूप महत्वाची आहे. नंतर तुमचं समजा सिटी राहिली, सिटीमध्ये तुमचे जे कॉन्क्रिटीकरण आहेत तर हे करताना तेव्हा हा प्रस्ताव लोकांकडनं गेला पाहिजे की आम्हाला सगळ्यात अगोदर ड्रेनेज रिक्वायरमेंट आहे. होतं काय, लोक फक्त रस्ता रस्ता ह्या गोष्टीचा पॉइंट घेऊन ठेवतात आणि त्याच्यात शासनाचं काही चुकत नाही. कारण की जेव्हा त्यांचे म्हणजे टेंडर्स वगैरे निघतात पण त्यांची रिक्वायरमेंट काय असते तेव्हा ते आपलं शासन जेव्हा काम करतं तेव्हा ते प्रॉपर वेने काम करू देत नाही त्यांना, किंवा म्हणजे अतिक्रमण असतं बऱ्याच ठिकाणी किंवा ते जे अतिक्रमण असतं ते हटवू देत नाही, जेणेकरून हे जे अंडरग्राऊंड ड्रेनेजला जे प्रॉब्लेम्स येणारे असतात ना हे सॉल्व्ह होत नाही.
कारण की त्यांची जी एक असते ना ती एक डायग्राम असते पायपिंगची, अंडरग्राऊंड पायपिंगची, ती प्रॉपरली जर त्यांची सक्सेस झाली तर सिटीच्या, आणि ते वॉटर आपण रिसायकल करून परत रिव्हर मध्ये सोडू शकतो. तर म्हणजे आणि लोकांनी ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. पाण्याचा शॉर्टेज असतो तर हे काय होतंय, फक्त आपण ते पाणीच प्रॉपरली जर रिसायकल पर्यंत पाठवत नाही. ह्या महत्वाचे मुद्दे आहेत की ज्यात लोकांनी अधिकाऱ्याला सांगून म्हणजे त्या गोष्टी करून घेतल्या पाहिजे. कारण की होतं काय, ते त्यांना पण माहिती, यांना पण माहिती, पण जे म्हणतो इनिशिएटिव्ह घ्यायला कोणी तयार नसतं, तो विषय मांडायला कोणी तयार नसतं. तर सर्वप्रथम त्या गोष्टी करायला पाहिजे. अगदी बरोबर. दुसरं विचारणार तर तुम्ही आता याच्यात आयकॉन स्टील कधी वापरले का आजपर्यंत कुठल्या ह्याच्यामध्ये, आणि तुमचा अनुभव कसा होता जर वापरला असेल तर? सर मी माझे आता एक लास्ट सीन जे आता जे प्रोजेक्ट सुरू आहेत आता माझे अपकमिंग लाईव्ह प्रोजेक्ट, त्याच्यामध्ये मी आता माझ्या 5 साईड वरती आयकॉन स्टील यूज करतोय. तर आता मी म्हणजे जसं रेग्युलर स्टील पण या अगोदर वापरत होतो. आणि हे बघा, आता समजा आपल्याला प्रथम गोष्ट काय होते की बजेटच्या गोष्टीचा विषय असतो. आता आफ्टर ऑल प्रत्येक क्लायंटचा बजेट वेगवेगळा असतो, त्याला त्या पैशामध्ये आणि आपल्याला परवडणारं स्टील आपण जे सिलेक्ट करतो ती गोष्ट, आणि प्लस तुमचा प्रोजेक्ट हा तुम्हाला किती पैशामध्ये कम्प्लीट होतोय. तर प्रत्येक प्रोजेक्टमध्ये काम करताना मायनस प्लस गोष्ट आपल्याला सांभाळावं लागतात. त्याच्यामुळे आपलं मटेरियल सिलेक्शन डिपेंड करतं आफ्टर ऑल रेट्सवर. बरोबर. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या फील्डमध्ये तुमच्यासारखे जे तरुण इंजिनियर्स आहेत ज्यांचं पहिलं पाऊल या क्षेत्रात पडतंय, तर त्यांना एक सिनियर म्हणून, मित्र म्हणून काय सल्ला द्याल तुम्ही या क्षेत्रात येण्यापूर्वी? हे बघा, मी सगळ्यात प्रथम तर सांगेल की ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की आपण हे बनल्यानंतर किंवा सिव्हिल मध्ये आल्यानंतर, सिव्हिल क्षेत्रात ऍडमिशन घेतल्यानंतर की काय करायचं, नोकरी करायची की का करायची, हे बघा, सुरुवातीला तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरुवात करायचा असेल ना तर अनुभव घ्यायला शिका. त्याच्यानंतर तुम्ही लिडरशिप घ्यायला शिका. आणि जितके जास्त तुम्ही चॅलेंजेस घेण्याचा प्रयत्न करणार तेवढी तुमची फास्ट ग्रोथ होते. कारण की झालं काय, रिस्क कोणी घ्यायला तयार नाही. प्रत्येकाला इझिली पैसा पाहिजे. म्हणजे थोडंसं 12 तास मी साईडवर काम केलं तर मला 25-30 हजार पगार कसा मिळेल? ठीक आहे बाबा, तू ते काम करशील, पण तुला वाटतं का त्याच्यात तुझं करिअर सेट होणार आहे 25-30 हजारामध्ये? नाही होत. ह्या गोष्टी नाही पॉसिबल आहे. कारण की दैनंदिन जीवन जगताना ह्या गोष्टी तेवढ्या पुरेशा नाहीयेत. तर सिव्हिल क्षेत्रात जर तुम्हाला यायचं असेल तर अगदी बरोबर या. कारण की सिव्हिल मध्ये खूप साऱ्या वॅकेन्सीज असतात, प्रायव्हेट सेक्टर आणि गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये सुद्धा. तर तुम्हाला म्हणजे सिव्हिल सेक्टर काय एकच नाही, त्याच्यात सर्वे डिपार्टमेंट येतं, हायवे डिपार्टमेंट येतं, नंतर टाउन प्लॅनिंग येतं, नंतर तुम्ही रेसिडेन्शियलवर काम करू शकता, तुम्ही इंडस्ट्रियल प्रोजेक्टवर काम करू शकतात. आणि जेवढं तुम्ही साईड एक्सपिरियन्स घेणार ना, त्यानंतर एक काहीतरी स्पेशलिस्ट व्हा. एक तर सर्वेअर मध्ये जा, त्याच्यानंतर तुम्ही हायवे प्रोजेक्ट मध्ये जाऊ शकतात, तुम्ही हाय राईज रेसिडेन्शियल प्रोजेक्ट मध्ये काम करू शकतात, किंवा तुम्ही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करू शकतात. तर आपल्याला खूप सारे ओपनिंग्स आहेत. असं नाही की म्हणजे खूप पास आउट होतात ना तर पोरांच्या जे आहे समजा स्टुडंट आहे त्यांच्या मनात एक भीती असते की जॉबच करायचंय. तुम्ही करा जॉब, ज्यांना जॉब वाटतं ना करा, आणि तुमचं नॉलेज अपग्रेड करा. जर तुम्ही नॉलेज नाही अपग्रेड केलं तर तुम्हाला पगार वाढ कसं काय मिळणार? म्हणजे त्या ज्या गोष्टी त्या आपल्या लाईफमध्ये अपूर्ण आहेत. त्याच्यासाठी माझं एक सांगणं असेल की तुम्ही येताना नक्की एक विचार करा की सिव्हिल आपल्यासाठी खूप चांगली संधी आहे काम करण्याची. त्या बात आहे. तर ते इंजिनियर विशाल कुंभारजी, आणि त्यांनी फार महत्वाचा मुद्दा सांगितला, ते म्हणजे हे फील्ड सतत बदलतंय, यातलं तंत्रज्ञान बदलतंय, आणि तुम्हाला जर या तंत्रज्ञानाबरोबर चालायचं असेल, पुढे जायचं असेल, प्रगती करायची असेल, तर स्वतःला पण अपडेट करणं फार गरजेचं आहे. ते तुम्ही अपडेट कराल तर या फील्डमध्ये अनेक स्कोप आहेत आणि तिथं काम करण्याला खूप जागा आहे. तर त्यामुळे नक्की तुमचं स्वागत आहे सगळ्यांचं. पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.